मुंबईतील आंदोलनावरती कारवाई केल्यानंतर आदित्य ठाकरेंची विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट समोर आली आहे। शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणाईला पोलिसांनी ताब्यात घेतलं। ही धरपकड दिल्लीतील मंत्र्यांना वाचवण्यासाठी देशाच्या भविष्याला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करते। ही हुकुमशाही आम्ही खपवून घेणार नाही असं आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटलंय। सत्ताधाऱ्यांनी कितीही बळ वापरलं तरी आम्ही विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभे राहू असंही ते म्हणाले। दिल्लीत सीजेपीचं आंदोलन सुरू असताना अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं तरुणांना पाठिंबा दिला। इंस्टाग्रामवरती पोस्ट करत तिनं म्हटलं, आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी आहोत। त्यांनी निर्भयपणे आपलं मत मांडावं आणि ते ऐकलं जावं। तरुण हेच आपल्या देशाचं भविष्य आहे। चला त्यांचं ऐकूया, त्यांना पाठिंबा देऊया। त्यांची ऊर्जा आणि स्वप्नच भारताला पुढे घेऊन जातील असंही जेनेलियानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांनी जंतर मंतरवरील चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भावनिक पोस्ट केली आहे। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, आमच्या विद्यार्थ्यांना लाठ्या नको, त्यांना आलिंगन घालणारे हात हवे। असं देशाचं भविष्य आलिंगनास पात्र आहे, लाठीचार्जला नाही असंही त्यांनी या पोस्टमधून म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।